मित्रांनो, मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचं सावट गडद झालंय. युनायटेड स्टेट आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या 2 हल्ल्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भागाकडे वळलं आहे. मध्य पूर्वेतील संघर्ष हा मित्रांनो नवीन नाही. इराण आणि इस्रायल यांच्यात अनेक दशकापासून तणावाचं वातावरण आहे. इराण इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देत नाही. युरेनियम समुद्रीकरणाची पातळी वाढवली गेली. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना काही ठिकाणी मर्यादित प्रवेश आणि गुप्त संशोधन केंद्राची माहिती समोर आली. इस्रायलने याला अमेरिकेचा सहभाग का, तर इस्रायलला हा अमेरिकेचा महत्वाचा मित्र देश आहे असं मानतो. की इस्लामिक क्रांती 1979 नंतर अमेरिकी विरोधी भूमिका म्हणजे प्रॉक्सी वार, इराण समर्थित गट विरुद्ध इस्रायल, हे भारताला संतुलन राखणं महत्वाचं आहे, राखावं लागतं. तेल दरवाढ म्हणजे महागाई वाढ, निर्यात आयात क्षेत्रावर परिणाम होतो. नमस्कार मित्रांनो, मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचं सावट गडद झालंय. युनायटेड स्टेट आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या 2 हल्ल्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भागाकडे वळलं आहे. हे हल्ले नेमके का झाले, युद्धाची ठिणगी कशामुळे पडली आणि याचा परिणाम भारतासारख्या देशांवर काय होऊ शकतो, आज आपण याचा सविस्तर आणि स्पष्ट आढावा घेणार आहोत. मध्य पूर्वेतील संघर्ष हा मित्रांनो नवीन नाही. इराण आणि इस्रायल यांच्यात अनेक दशकापासून तणावाचं वातावरण आहे. इराण इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देत नाही आणि इस्रायलला वाटतं की इराण अण्वस्त्र कार्यक्रम पुढे नेत आहे. तसेच इराण हमास आणि हिजबुल्ला सारख्या गटांना देखील पाठिंबा देतो असा इस्रायलचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिका ही इस्रायलच्या बाजूने आता ठाम उभी आहे. सर्व घटनेमध्ये पहिला हल्ला आणि त्याचं कारण काय, अण्वस्त्र कार्यक्रमाचा संशय. इस्रायलला दीर्घकाळापासून भीती आहे की इराण अण्वस्त्र तयार करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. युरेनियम समुद्रीकरणाची पातळी वाढवली गेली. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना काही ठिकाणी मर्यादित प्रवेश आणि गुप्त संशोधन केंद्राची माहिती समोर आली. इस्रायलने याला अस्तित्वावरचा धोका म्हटलंय. त्यामुळे पहिला हल्ला कथितपणे इराणच्या लष्करी आणि संशोधन केंद्रावर करण्यात आला. दुसरा हल्ला प्रत्युत्तर आणि वाढता तणाव. पहिल्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली. यानंतर युनायटेड स्टेट यांनी थेट युद्धाच्या मैदानात उडी मारली म्हणजे मैदानात उतरलं. अमेरिकेचा सहभाग का, तर इस्रायलला हा अमेरिकेचा महत्वाचा मित्र देश आहे असं मानतो. मध्य पूर्वेतील सामरिक हितसंबंध आणि तेल पुरवठा आणि समुद्री मार्गांची सुरक्षा. अमेरिकेने दुसऱ्या टप्प्यात संरक्षणात्मक आणि काही आक्रमक कारवाया केल्या. मित्रांनो, युद्ध का भडकलं, विचारधारात्मक संघर्ष. इराणची इस्लामिक क्रांती 1979 नंतर अमेरिकी विरोधी भूमिका म्हणजे प्रॉक्सी वार, इराण समर्थित गट विरुद्ध इस्रायल. अणुकरारातील तणाव, 2015 मध्ये झालेला अणुकरार आणि त्यानंतर अमेरिकेची माघार. गाझा संघर्षाचा परिणाम, हमास इस्रायल संघर्षामुळे तणाव शिगेला गेला. नेमकं इस्रायलचं उद्दिष्ट काय, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणे, सीमावर्ती धोके कमी करणे. आणि अमेरिकेचं उद्दिष्ट काय, तर मध्य पूर्वेतील सत्ता संतुलन राखणे आणि सर्वात महत्वाचं मित्र देशाचं संरक्षण करणं. आणि इराणचं उद्दिष्ट काय, प्रादेशिक प्रभाव वाढवणे, अमेरिकेला आणि इस्रायलला राजकीय संदेश देणे. जागतिक परिणाम, कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात, शेअर बाजारात देखील अस्थिरता येऊ शकते, भारतासारख्या देशांवर इंधन दरवाढीचा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल, अशा संघर्षानंतर डिझेल पेट्रोल दर वाढतात आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिक आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवर होतो. आता परिणाम काय होतो, भारत इराणकडून तेल आयात करतो, इस्रायलचे संरक्षण सहकार्य देखील आहे. त्यामुळे भारताला संतुलन राखणं महत्वाचं आहे, राखावं लागतं. तेल दरवाढ म्हणजे महागाई वाढ,
निर्यात आयात क्षेत्रावर परिणाम होतो. तर मित्रांनो, पुढे काय होऊ शकतं? 3 शक्यता आहेत. एक, मर्यादित संघर्ष, काही दिवसात तणाव कमी होऊ शकतो. मोठं युद्ध झालं तर इतर देशांचा देखील याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो. आणि राजनैतिक तोडगा म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा हस्तक्षेप आल्यानंतर थांबू शकतो. निष्कर्ष काय आहे मित्रांनो? हे फक्त 2 हल्ले नाहीये, ही अनेक वर्षापासून वाढत आलेल्या तणावाची परिणती आहे. युनायटेड स्टेट, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हा केवळ मित्रांनो लष्करी नाहीये, तर संपूर्ण जगाने भारताने माहिती करणं गरजेचं आहे. राजकीय, आर्थिक आणि सामरिक आहे. मग आता प्रश्न असा आहे, हे युद्ध आणखी वाढणार का, की राजनैतिक मार्गाने याच्यामध्ये तोडगा निघणार? मित्रांनो, या सर्व गोष्टीसाठी नक्कीच तुमचं मत महत्वाचं आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत राहा. धन्यवाद. मी पवन साळवे.